आदित्य, हे टेंडर आपल्याला मिळालं ना तर मी केलेलं प्रॉमिस नक्की पूर्ण करेन. सर, तुम्ही काळजी करू नका, हे टेंडर आपल्यालाच मिळणार. पाचच मिनिटात आपण सोडतीला सुरुवात करूया. ओके. त्याच्या त्या कंपनीच्या बॉसनी त्याला सांगितलंय जर हे टेंडर आपल्या कंपनीला मिळालं म्हणजे त्याच्या कंपनीला मिळालं तर रातोरात त्याचं प्रमोशन करेन. हॅलो मॅडम, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. हो ना, पहिले मॅडम, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला टेंडर मिळेल. चला सोडतीला आपण सुरुवात करूया. फक्त शेवटचे 2 लिफाफे राहिलेत. एक किर्लोस्कर कंपनीचा लिफाफा आणि एक नाथन कंपनीचा लिफाफा. यावेळी सुद्धा वॉटर टँकरचं टेंडर बहुतेक किर्लोस्कर कंपनीच घेऊन जाणार. तर अशा रीतीने हे टेंडर जाते नाथन इंडस्ट्रीजला. अहिल्यादेवींच्या कंपनीने जो रेट कोट केला होता त्यापेक्षा कमी दर नाथन इंडस्ट्रीजने कोट केलेला आहे आणि त्यामुळे या वर्षीचं टेंडर हे नाथन इंडस्ट्रीजला जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅडम, शिर्के साहेब नमस्कार. नमस्कार. अरे एकदम आज कसे काय आलात तुम्ही? ते साहेब रागवू नका, मला फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुमची. जरा महत्वाची गोष्ट दाखवायची होती. अरे पण माझा काय संबंध? 1 मिनिट. तुला माहिती आहे मी कोण आहे? सर मला माहिती आहे, तुम्ही प्लीज मनोज सर हे बघा. हा व्हिडिओ कोणी बनवला? हां, आणि तुझ्याकडे कसं काय आला? कोण आहेस कोण तू? सर मी आदित्य. दुर्दैवाने तुमच्या या पापात माझा भाऊ सहभागी झालेला आहे आणि उद्या जर का ही क्लिप व्हायरल झाली, पोलिसांपर्यंत पोहोचली, तुम्ही खूप अडचणीत याल सर.
कदाचित तुम्हाला अरेस्टही होऊ शकते. अरे पण ह्याच्यात माझा काय दोष आहे हा? अरे तुझा भाऊ गुन्हेगार आहे, मी नाही आहे. लाच कोणी दिली? तुझ्या भावाने दिली. तुझ्या भावाने. मी गुन्हेगार नाही आहे. हे बघ, मी अडकलो ना, तुझा भाऊ पण सुटणार नाही, तो पण अडकेल. काय समजतंय का? सॉरी, मी माझं पूर्ण नाव नाही सांगितलं तुम्हाला. मी आदित्य किर्लोस्कर. तुम्ही जे काही बोलताय त्या सगळ्याचा विचार मी केला नसेल असं वाटतं तुम्हाला? सर, उद्या जर का माझ्या भावाला अरेस्ट झाली तर मी 1 तासात त्याला बाहेर काढायची हिंमत ठेवतो. तुमचं काय सर? तुम्ही काय कराल? म्हणजे कदाचित तुमच्यावर इन्क्वायरी होईल आणि अरेस्टही होऊ शकते, तुमची नोकरी जाऊ शकते सर, सरकारी नोकरी. मग त्यानंतर काय कराल? प्लीज मला माफ करा. हे बघा, मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका. यावर काहीतरी उपाय असेल ना? आहे ना, यावर एकच उपाय. हा हो, तुम्ही सांगाल ते करीन हो. काय नाही, फार काही करायचं नाही सर. मी जे सांगेन तेवढंच करायचं. पण सर, सॉरी टू से, तुमच्यासारखे सरकारी अधिकारी जेव्हा अशा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात ना, तेव्हा सर्वसामान्य लोकांचा सरकारी अधिकाऱ्यांवरती आणि कार्यालयांवरती विश्वास राहत नाही. इमानदारीची मीठ भाकर खाऊन जी झोप लागते ना सर, ती अशा बैमानीच्या पैशांनी लागत नाही. ते पैसे जे, हे बघा, हेच ते पैसे आहेत. ह्याच्यातला 1ही रुपया मी घेतलेला नाही आहे हो बाबा. मला माहिती आहे माझी चूक झाली आहे चूक, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका हो. पोलिसांपर्यंत कशाला? म्हणजे यातून काहीतरी मार्ग. एक मिनिट सर, तुम्ही शांत व्हा. बसा तुम्ही, बसा प्लीज, शांत हो. हे बघा, माझी चूक झाली, मला माफ करा. म्हणजे हरकत नाही सर, पण आता मी जे सांगतोय ते नीट ऐका. उद्या टेंडर ओपन होणार आहे. नियमाप्रमाणेच टेंडर ओपन होईल. कुठलीही लबाडी करायची नाहीये.